पंखा पुसून घेते आणि वरची जळमट काढते. पण आता टेबल बाहेर असेल का? निशी, निशी, भाभी आप ठीक हो ना? नीरज यार, भाभी गिरने वाली थी, वो तो मैं वक्त पे आ गया इसलिए बच गई। भाभी आप प्लीज ऐसे काम आप अकेले मत किया कीजिए। भाई तू ही समझा इन्हें। का काय झालं होतं? सर मी पंखा साफ करत होते, मला कळलंच नाही। भाभी आपका पैर फिसल गया, फिर भी आपका नसीब अच्छा था, इसलिए जिस वक्त आप गिर रही थी तभी मैं बाहर निकल रहा था। मैं भाग के आपको बचाने के लिए आ गया। अगर मैं आपको नहीं बचाता ना तो मैं कह भी नहीं सकता क्या हो जाता। भाभी प्लीज आप ये ऐसे काम मत कीजिए प्लीज, मैं हाथ जोड़ता हूँ आपके सामने प्लीज। थँक्स यार पुनी, अरे तू होतास म्हणून वाचली। थैंक्स कर दिया पराया। अरे भाभी है मेरी, आज फिसलते हुए बचा है, लेकिन अगर कल जान मांग लेगी तो जान भी दे दूंगा मैं। लेकिन हाँ भाभी आप जान मांगना मत, ठीक है? आणि निशी, तू हे काम का करत होतीस? अगं ह्या कामासाठी आपण माणसं हायर करू शकतो, ते त्यांचं काम आहे। तुला कोणी सांगितलं होतं हे काम करायला? अगं तू पडली असतीस, तुला काही झालं असतं तर? आज पुनीत होता म्हणून तू वाचलीस, उद्या कोणी नसेल तेव्हाचं काय? मी आजच मॉमला सांगतो नवीन मेड हायर करायला, पण असली कामं तू करायची नाहीस। दिस इज माय वॉर्निंग। निशी, निशी, मेरे भाई अगर तुम वार्निंग दोगे तो कैसे मानेगी? ताकि जरा प्यार से बात करो। जाओ, ऑल द बेस्ट। हो, अरे हो दादा, अरे खरंच मी तिची बाजू घेऊन नाही बोलते। हे बघ, आमचे दादा जे काही म्हणालेत ना त्यातला शब्दन शब्द खरं आहे। अरे आम्ही सगळ्यांनी माफ केलंय तिला। हे बघ दादा, हे बघ तू सगळं विसर आणि तू पण माफ कर आता तिला। दादा अरे असं काय करतोस?
एकुलती एक लेक येणार आहे तुझी. मला सांग अरे आपण नाही तिला समजून घेणार तर मग कोण समजून घेणार? हा, आणि तुला माहितीये का, आता तर ती घरी पण यायला तयार झालीये. हो हो, काय सांगतोस? हो ना, बरं झालं, सर्वेश्वराचीच कृपा. दादा, मी तुला सांगते ना, आता सगळं ठीक होईल. मी सांगते हा चारूला. आणि हो, तू पण वहिनीला सांग, ती सुद्धा खुश होईल. बरं बरं, चल ठीक आहे, काळजी घ्या. मी ठेवते फोन. हां. अगं म्हणजे कोणाचा फोन होतो? हो, दादाचा फोन आला होता. तो विचारत होता इथे सगळं ठीक आहे ना. मी म्हटलं त्याला की चारूला आता तिच्या चुकांची जाणीव झाली आहे. घरात सुद्धा सगळ्यांशी ती खूप छान वागायला लागली, नीट वागायला लागली, घरातली सगळी कामं करते. आणि हो, तिने आपणहून सगळ्यांची माफी सुद्धा मागितली आहे, हेही सांगितलं त्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने आता श्रीनू सोबत लग्न करण्याचा हट्ट सुद्धा सोडलाय, हे सगळं सांगितलं त्याला. ह्या एवढा सगळं सांगितलं? हो. हा, म्हणजे इथे जे काही घडलं ना ते सगळं सांगितलं. फक्त काल ती जे पळून गेली होती ना, तेवढं नाही सांगितलं. म्हणजे बघा ना, आता जर का सगळं चांगलं होत असेल, दादा जर तिला माफ करायला तयार झाला असेल, तर मग कशाला ना उगाच. हा सगळा ठीक आहे गो, पण या सगळा तुझ्या दादा पटला? अहो नाही ना, त्याला आधी हे सगळं खोटंच वाटलं. मग मी पण म्हटले त्याला, तुला खोटं वाटतंय ना, तर मग एक काम कर, तू स्वतः इकडे ये आणि बघ तुझ्या लेकीला किती बदलली येते, मग तुझा विश्वास बसेल. खूप खुश झाला दादा हे सगळं ऐकून. तुझा आनंद होणारच ना. एकुलती एक असो या 4 असो, प्रत्येक आई बापांना ना आपल्या मुलांची काळजी असताच. काही दादा पण गेलो होतो ना, तर त्याने पण 4 गोष्टी काय सांगितल्या असतील. बरा, मी काय म्हणतो मंजू, जर तुझा दादा येणार असत ना, तर त्याला जेवूकच बोलव. काय? हा, म्हणजे त्या दिवशी साधा पाणी पण पिऊक नाही व त्याने. आता माझ्या मनाला अजून लागून राहिला. आपण थंय गेल्यावर बघितलंस ना, कशी आपली उठबस करतात ते. मी काय म्हणते, तूच जरा त्याच्यासाठी काहीतरी छानसा बेत कर. बरं ठीक आहे, मी करते छान बेत काहीतरी. जा, येऊ मी? हो, ऐका ना, एक विचारायचं होतं. काय? ते उमाताईंना शिवणाची ऑर्डर आली आहे ना, मग मी काय म्हणते, मी जाऊ का त्यांना मदत करायला? बिचारा एकट्याच असतात ना. हे बाय माझे मंजू, तू का खरंच वहिनींची मदत करूची? हो, आता बघा ना, इतकं सगळं झालं तरी दादाचं, उमाताईंचं आपल्यासोबतचं वागणं कधीच बदललं नाही ना. कधी ओवीने कुठल्या गोष्टीचा राग धरला, आपल्या प्रत्येक अडचणीत नेहमी धावून आली. मग आता मी त्यांना थोडं उपयोगी पडेन म्हणते, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. ठीक आहे, सांगते वहिनीकडे. येते. सर्वेश्वरा, सगळं पहिल्यासारखं होऊ दे. आमच्यातला राग, रुसवा, दुरावा सगळं दूर होऊ देत. चारू, ए चारू, चारू, अगं मगापासून हाका मारतीये मी तुला, आणि तू इथे काय करतेयस? म्हणजे त्या ते ओवीसारखे इंटरनेटवर बघून नवीन नवीन पदार्थ करायला शिकते. आपल्याला नाश्त्याला खायला होती. अरे वा, पण चारू यावेळी नाश्ता? आता नाश्ता नाही ग, हे उद्याच्या नाश्त्याची तयारी आहे. हे बघ ना, इडलीसाठी मी सगळी तयारी करून ठेवली आहे. ह्यातली डाळ आणि ह्यातले तांदूळ भिजत घातले. करतेस ते चांगलंच आहे. आता फक्त 2-4 दिवसच आहेस तू या घरात. तू ना आता मस्त आराम कर. तुला काही खावंसं वाटत असेल ना, तर मला सांग ना, मला जसं जमेल तसं तुला करून खायला घालेन.
हां आता जितके दिवस आहेस ना तितके दिवस छान आराम कर, मजा करून घे. हो म्हणजे आत्या, हे एवढं सगळं आवरून झालं की आरामच करेन. आता मी हे सगळं करून घेते. नाही मलाही जायचंच आहे घरी, पण बाबांना कसं तोंड दाखवतेच समजत नाही. चारू आता तू दादाचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी बोलले त्याच्यासोबत. चारू त्याने तुला माफ केलंय. अगं 2-4 दिवसात तो तुला न्यायला सुद्धा येतोय. बाळा आता ना सगळं छान होणार आहे. सगळं आधीसारखं होणार आहे. काय बाबा 2-4 दिवसात मला न्यायला येत आहेत? हो म्हणजे त्यांनी मला माफ केलंय? हो चारू आता तू काहीच दिवसांची पाहुणी आहेस या घरात. मग काय जाशील आत्याला सोडून. मला तुझी खूप आठवण येईल चारू. बघ ना तुला इथे कशासाठी आणलं होतं आणि काय झालं. चारू तुझं श्रीनूसोबत लग्न झालं असतं ना तर मला खूप आवडलं असतं. पण काय ना आपल्याला जे हवं असतं ते मिळतंच असं नाही ना. तू श्रीनूसोबत लग्न करण्याचा हट्ट सोडून दिलास. चारू मला खूप खूप बरं वाटलं. आता दादा तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधेल. तू सुद्धा त्याच्या पसंतीच्या मुलाशी लग्न कर. सुखाने संसार कर. कुठल्याही आई वडिलांना ह्याच्याशिवाय दुसरं काय हवं असतं ना. आता आपली निशीच बघ ना, ती तिच्या सासरी कशी आनंदात आहे. ह्या विचारानेच उमाताई दादा किती खुश असतात ना. तुझ्याकडनंही आम्हाला तीच अपेक्षा आहे आणि तू राहशील खात्री आहे मला. मंजू आत्या, अगं निशी सासरी किती सुखात आहे हे फक्त मला माहिती आहे. चारू हां अगं काय झालं, कुठे हरवलीस? हां काही नाही मंजू आत्या, मी काय म्हणते तू जा, मी हे सगळं आवरून येते. चटणीची पण तयारी करते. जात आले. आवर. भाभी आपको लगा तो नहीं आप ठीक है ना? अच्छा मैं हेल्प कर दूं? नाही नको, हे काय होत आलंय. अरे मैं हेल्प कर देता हूँ ना, जल्दी हो जाएगा. भाऊजी खरंच नको, हे काय शेवटचं आहे. तुम्ही बसा ना तिथे जाऊन. हाँ मैं हेल्प कर देता हूँ ना, कुछ नहीं होगा. भाऊजी ओह माय गॉड. निशी क्या किया ये तुमने? इंपोर्टेड वास था ये, सिंगापुर से लाई थी मैं. पता है कितना महंगा था? हनपड़ कहीं की. बोलो क्या क्या किया ये तुमने? बुआ सॉरी. सॉरी से क्या होगा? कितना महंगा वास था ये. अगर काम ठीक से नहीं किया जाता है ना तो मत किया करो, तो कम से कम नुकसान मत करो. सलोनी, इट्स ओके. व्हाट ओके भाभी? तुम्हारे एनिवर्सरी का गिफ्ट था ना ये? कितना पसंद था तुमको? हाँ मुझे पसंद था, लेकिन अब क्या करें? ये टूट गया है तो उसे जोड़ भी तो नहीं सकते. आई खरंच सॉरी. निशी, इट्स ओके. चुकून झालं तुझ्याकडून. मी तेच म्हणते, मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. निशी हो हो ठीक आहे. सलोनी, तिला या वस्तूची किंमत कशी माहिती असेल? अगं गावी एवढं महाग काही मिळत नाही आणि तिच्या घरात सुद्धा एवढ्या महाग वस्तू नाहीये. त्यामुळे अशा वस्तूंची काळजी कशी घ्यायची हे तिला कसं माहिती असणार? या वासची किंमत ऐकेल ना ती तर तिला चक्कर येईल. होईल हळूहळू सवय तिला आणि कळेल तिला मुंबईतल्या एका एका गोष्टीची किंमत.
पण त्यासाठी आपण तिला वेळ द्यायला नको का? तब तक तो तुम्हारी ये बहू ना पूरे घर में तोड़फोड़ कर देगी। नीरज को भी बस यही लड़की मिली थी, गवार। क्या हुआ बुआ? एक मिनट डैड, आप आइए, बैठिए। संभाल के। ओके। क्या हुआ बुआ? देखो तुम्हारी बीवी ने कितना महंगा वास तोड़ दिया। बुवा, मी तुम्हाला परत सॉरी बोलते। मी मुद्दाम नाही केलं, माझ्या हातातून ते निसटलं। मी खरंच सांगते, मी हवं तर तुमच्या समोर हात जोडते, मला खरंच माफ करा। मी नीरज के आते ही कितनी भोली शक्ल बना ली। माफ तो करना ही पड़ेगा, हमारे नीरज को तुमसे इतना प्यार जो है। इसीलिए बड़े बुजुर्ग कहते हैं कि रिश्ता हमेशा हैसियत वालों से करना चाहिए। बुआ इनफ। चुकून पडला तिच्याकडनं तो वास, आणि ती सॉरी म्हणतेय सगळ्यांसमोर। शेवटी एक वास तर आहे तो, एवढं काय? सही तो कह रहा है नीरज, इतना सुनाने की कोई जरूरत नहीं है। कोई भी चीज इंसान से बड़ी नहीं होती। निशी, तुम अंदर जाओ, कोई बड़ी बात नहीं है, तुम दिल छोटा मत करो। नीरज, सावकाश खाली बघ। मावशी, आता काय करू? या बघ, या हैसून अशी शिलाई घाल। ओके मावशी, आता बघ, हे सॅम्पल्स रेडी झाले ना की ऑर्डर तुलाच मिळणार। जमत ना गो नक्की? का नाही जमणार? आम्ही आहोत ना मदतीला। तुम्ही असाच म्हणून तर एवढा मोठा धाडस करते। मंजू काकी, चारू कुठे आहे? असेल घरात। उमाताई, मी दादाला सांगणार आहे, चारूसाठी एखादा चांगला मुलगा बघ आणि तिचं लग्न करून दे। एकदा का ती संसारात रमली ना की मागचं सगळं आपोआप विसरून जाईल। मंजू, एवढा सोपा वाटतं काय तुला? चारूचं प्रेम होता श्रीनू, थोडा तरी वेळ लागतच ना। हा, पण तीच म्हणाली ना की ती लग्न नाही करणार। अगं, तू चारून श्रीनूसाठी घेतलेला निर्णय हा। आता काय म्हणाला होता आठवता ना? त्याचं लहानपणापासून प्रेम होतं श्रीनूवर। हा सगळा विसरू थोडं तरी वेळ जाईतच ना। म्हणून मी काय म्हणताय, आता लगेच दादा काय सांगू नको। चारूच्या मनाचा, तिच्या भावनांचा आपण आदर करू काय। बघितलं उमाताई, हे असं होतं। तुम्ही जो विचार करता ना तो विचार आमच्या मनाला शिवून पण जात नाही। त्यासाठी जो चांगुलपणा हवा ना तो तुमच्याकडेच। मी नाही सांगणार दादाला काहीच। बरं ऐक मंजू, जे काय आता 2-4 दिवस राहिले आहेत ना आपल्या घरात चारूचे, ते आनंदात जातील असा बघ। तू आपल्या दायचीची शिकवणच आहे तशी। आपल्या घरातून कधी कोणी दुःखी बाहेर पडता कामा नये। आपण ना चारू काहीतरी चांगला चांगला खाऊ करून घालूया। हा, लहानपणी कसा काय ना काय आपण त्याला खाऊ करून द्यायचो, त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसायचो, तसंच आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसू होय। अगं, चूक करणाऱ्यापेक्षा माफ करणारं खूप मोठं असतं मंजू। रागाच्या भरात आपण काही निर्णय घेता आणि नाती तुटतात, पण ती नाती जुळण्यासाठी अख्खं आयुष्य संपून जातं बघ। मावशी, हे बघ,
उशीर झाला पण नाती जुळून आली आहेत. आणि मॉम जर बघत असेल ना तर ती नक्की खूप खुश होईल. आणि हो उमाताई, दुरावलेली सगळी नाती जवळ आणण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.